मंडळी, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये या गोष्टी करणं प्रकर्षाने टाळावं. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये नख कापणं, केस कापणं या गोष्टी नवरात्री आधीच आपण करून घ्याव्यात. या गोष्टींचा जीवनावर अशुभ परिणाम होत असतो, कारण नवरात्रीचे 9 दिवस आई दुर्गा मातेच्या सेवेसाठी अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे मानले जातात. या पवित्र दिवसांमध्ये चामड्यापासून बनवलेल्या वस्तू वापरू नयेत, तसंच खरेदी देखील करू नयेत, कारण या वस्तू प्राण्यांच्या त्वचेपासून बनवलेल्या असतात. या गोष्टींची खरेदी या दिवसामध्ये केल्याने घरात नकारात्मकता प्रवेश करते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये पवित्रता, सात्विकतेला विशेष प्राधान्य दिल्याने केलेल्या संपूर्ण सेवेचं फळ आपल्याला प्राप्त होतं. या दिवसात मांसाहार पूर्णपणे बंद करावा, तसेच कांदा लसूण खाणं टाळावं. लिंबू कापणे आणि खाणंही टाळावं, कारण हे यज्ञासारखे मानले जाते. त्यामुळे लिंबाचा वापर 9 दिवस आपण प्रकर्षाने टाळावा. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी दुर्गा सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते आणि ज्या घरामध्ये या गोष्टी पाळल्या जातात त्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आई दुर्गेचा कृपा आशीर्वाद लाभतो. तसेच घरामध्ये स्वच्छता आवर्जून ठेवावी, कारण जिथे स्वच्छता असते, पावित्र असतं, तिथंच माता दुर्गेचा अखंड वास हा असतो. त्यासोबतच घरामध्ये वाद, कलह, कटकटी होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यावी. ज्येष्ठांचा आदर करावा, तसंच कुणाचाही अपमान या दिवसांमध्ये करू नये. कोणाचंही मन दुखावलं जाईल अशी कृती करू नये. श्री स्वामी समर्थ.